चला बॅट्समन आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा, कारण की फिल्डिंग डिपार्टमेंट हा अश्व 11 गावदेवीरांच्या टीमनं सजवला. आता ही महत्त्वाची मॅच आहे. एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला श्री गावदेवी क्रिकेट क्लब वाजी संघ. त्याचे खूप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी. आणि यावरून एखादा जिंकणारा संघ त्यांच्याशी भिडेल ती शेवटची मॅच होईल. परंतु इथून जिंकणं महत्त्वाचं आहे. तन्वी 11 चिंचवली आणि त्यांच्या विरोधात अश्व 11 गावदेवीरांचे संघ. आता ही बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच महत्त्वाची आहे, याच्याकडे लक्ष आता प्रेक्षकांचं राहिलं आहे. आता दुसऱ्या फिरतीला दुसरा सामना, ज्यामध्ये टॉस जिंकला अश्व 11 गावदेवीरांच्या टीमनं आणि ज्यामध्ये त्याने गोलंदाजी स्वीकारले. बॅटिंगसाठी आता आमंत्रित केलं तन्वी 11 चिंचवली टीमला. चला आता मॅचला सुरुवात होईल. 3 षटकांचा सामना आहे, याची पहिली नोंद घ्यावी दोन्ही कॅप्टनने. बॅटिंगसाठी मागच्या मॅचचा हिरो सुरेश बॅटिंगसाठी आलाय आणि गोलंदाजीचा साठी पिवट सिस्टर फेकण्यासाठी धर्मा पारदे, ज्याने कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली. तो गोलंदाजीसाठी पहिला बॉल आता फटका हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिझनला. एका टप्प्यानं हा बॉल चाललाय 4 धाब्यांसाठी. चौकार आलाय सूर्यच्या बॅटमध्ये हा पहिल्या बॉलवरती. अगदी क्लासिकल फटका या बॉलवरती आणि असं वाटलं होतं की बॉलला फील्ड केलं जाईल, परंतु गती थोडीशी वेगात होती आणि बॉल 4 धाब्यांसाठी चौकार आला. चौकारनं स्वागत गोलंदाजाचं आणि किनेक सती यॉर्कर. आता थोडीशी चुका फंबल, परंतु नाहीये क्रिकेट सुरेशला देखील माहिती आहे माझी विकेट वाचवणं महत्त्वाचं आहे. जर का एकदा कमी आले परंतु त्यानंतर मी बॅटिंग चांगली करू शकतो. रनआउटच्या धोक्यामध्ये विकेट गेली तर मात्र थोडीशी संकट निर्माण होईल ते चिंचवली टीमवरती. हा डॉट बॉल आला. चौकार आल्यानंतर हे उत्तर दिलंय गोलंदाज धर्मा पारदीनं. आता डॉट बॉलच्या मदतीनं आणि P1चं षटक आहे, ज्यामध्ये चौकार जर येणं असतं महत्त्वाचं. बॅटिंग करत असताना तन्वी 11 चिंचवली टीमला आणखीन एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. समोर क्षेत्ररक्षक थोडंसं बंबल झालाय आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्टला काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकानं लॉंगरमध्ये आज याला फील्ड केलं, बॉलला फील्ड केला आणि तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. 6 धावा दाफलकेवरती अजूनही पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं खराबी होत असताना आता याही मॅचमध्ये अश्व 11 गावदेवीरांच्या टीमकडनं पाहायला मिळते, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा मागच्या मॅचमध्ये झालं होतं तसं इथून चालणार, इथे करून चालणार नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता धोक्याची घंटा नाकार दिला.
नाकार दिलाय सुरेश या फलंदाजांना. जो सध्या स्ट्राईक एंडवरती उभा आहे तो स्वतःवरती विश्वास दाखवतोय. मागच्या मॅचमध्ये धीम्या गतीने स्कोर चालला होता परंतु त्यानंतर पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलपासून ती सुरुवात झाली होती मोठ्या फटक्याला आणि तशी सुरुवात इथे होईल का. आता 6 धावा दाफलकावरती आहेत. काय गोलंदाजी होती आता गावदेवी रासे टीमकडनं. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. लोवर फुटॉस बॉल आणि बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल वेगावरती फसवार आहे. आता वेगामध्ये बॉलला रिलीज केलं जाते. तर सरळ बॅटनं धावा येत होत्या. आडव्या बॅटने प्रयत्न चालू होते आणि डॉट बॉल आला. आता शेवटचा बॉल षटकाधी शिल्लक आहे. 6 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. आता सुरेशला शांत ठेवलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि तिथून लगातारचे 3 डॉट बॉल आणि 2 धावा पाहिल्यानंतर 6 धावा दाफलकेवरती आहेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 10-12 पावलांचा रनअप या गोलंदाजाचा आणि वेग पाहायला मिळतो बॉलिंगवरती. आणखीन एक सती गिरकर तडम्याला क्षेत्ररक्षक चुका करतोय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक अजूनही आहे. हो बघता बघता बॉल चालला 4 धावेसाठी. आणखीन एक मिसफिल्डचा चौकार. पहिल्या 17 पासनं या मिसफिल्डचा धावा येत असताना 10 धावा पहिले षटक समाप्त. आता पहिले षटक संपलंय आणि 10 धावा दाफलकेवरती. पहा मिसफिल्डचा जो चौकार आला ना आता त्या धावा मागात पडतील कारण की तो बॉल फील्ड केला असता तर धावसंख्या 10च्या आतमध्ये असली असती. थोडासा ब्रेक थ्रो लागला असता परंतु तिथे मिसफिल्ड थोडंसं फंबल झाले आणि आता क्षेत्ररक्षणाची परिरचना थोडीशी वेगळी पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ काव कॉर्नर मिड विकेट स्क्वेअरलेगकडे अशी क्षेत्ररक्षणाची परिरचना. आणि आता गोलंदाजीसाठी जनार्दन आला दुसरं षटक फेकण्यासाठी. अशोक 11 गावदेवराचे टीमकडनं 10 धावा पहिल्या षटकामध्ये. पिवांच्या षटकामध्ये गोलंदाजी अतिशय चांगली राहिली होती परंतु कुठेतरी तुझं करावंचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती. आता जनार्दन पहिला बॉल बॅटची कडा आणि आणखीन एकदा चुका. या इष्टांच्या मागे चुका होत आहेत. त्या चुका महागात पडतील. आणखीन एक चौकार लॉंग स्टॉप रिझनला 4 धावा. चिंचवली टीमला या बॉलला मी म्हणेनंतर विकेट किपरनं जज करणं महत्त्वाचं होतं कारण की मागच्या क्षेत्ररक्षणात थोडंसं डिफिकल्ट असतं आणि तो चौकार आला. चौकारच्या मदतीनं आता 14 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. बॅटचा फ्लो लागला मागे झाला बॉल. आता चुका नाही आहेत. आता एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं आता स्ट्राईक एंडवरती बॅट्समन सुरेश. पंधरा धावा दाफलकेवरती. कमबॅकिंग सुरेश षटकामध्ये मागच्या बाजूला फिल्डिंगचा नजारा थोडासा वेगळा पाहायला मिळतोय रान्सो टीमकडनं. आता फटका फसलाय. ही विकेट महत्वाची आहे मॅचमध्ये. बॉल कालीत स्वतः कॅप्टन कुल आणि त्याच्या हातामधला हा झेल ड्रॉप आता महागात पडेल. पहिल्या बॉलपासून मिसफील्ड होती या मॅचमध्ये. फिल्डिंग सुधारण्याची अजूनही संधी आहे आणि हा झेल ड्रॉप झाला. या 2 धावेच्या मदतीनं दाफलकेचा विचार केला 17 धावा आहे स्कोरबोर्डवरती. 10वेला रोख लागला असता परंतु आता आणखीन एक झेल ड्रॉप आणि सुरेशचा विचार केला ना तर 7 बॉल 12 वरती तो अजूनही बॅटिंग करतोय. सध्याचा विचार केला त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला. 2 बॉल 5 वरती. आता स्विच हिट फिरून खेळले आणि बॉलला फेकून दिलं थर्डमॅन रिझनला. 6 धावांसाठी सुरेशच्या बॅटमध्ये षटकार. दिला सुरेशच्या बॅटमध्ये झेल सोडला
हा झेल महागात पडेल मी म्हटलं होतं, कारण की तो झेल महत्त्वाचा होता. मागच्याही मॅचमध्ये 12 बॉल 33 धावांची खेळी ज्या सुरेशच्या बॅटमध्ये राहिली होती. आता त्याच्याकडनं धावा यायला सुरुवात झाली. वेगामध्ये बॉल फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु तडमॅनला. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळालं आणि हा बॉलला फील्ड केला. टप्पा पडल्यानंतर 5 बॉलचा खेळ संपला. 23 धावा आहेत धावफलकीवरती. याही षटकामध्ये आपण विचार केला 13 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज जनार्दननं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती सुरेश सन्मान दिला आहे. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न स्वतःकडे असं दिसलंय मैदानाच्या आतमध्ये आणि एकच धाव. आता एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरा समाप्त आणि 24 धावा धावफलकीवरती. मान्यवर आदरणीय शंकर पाटील पोलीस कर्मचारी केवाळे या साहेबांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय शंकरदादा पाटील पोलीस कर्मचारी केवाळे या साहेबांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आता 12 बॉलचा खेळ संपला. मॅचकडे लक्ष वेधूया. 24 धावा आहेत धावफलकीवरती. 12च्या सरासरीनं धावफलक आता जमा आहे. तन्वी 11 चिंचवली संघ. आता 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आला श्याम लेंडे. बॉलिंग मार्कवरती आता श्याम लेंडे आला. निर्णायक षटक फेकण्यासाठी स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक. स्ट्राईक एंडवरती अजूनही सुरेश आहे. हो पहिला बॉल लेग एजची सोडून झाला. पंचांचा इशारा आलाय. हा वाईट बॉल. पंचांच्या आत जमिनीला समांतर वाईट बॉल. एक अतिरिक्त एक एक्स्ट्रा धाव. 25 धावा धावफलकीवरती. जेव्हा बॅट्समनचा झेल सोडला तिथून तो आता सध्या 10 बॉल 19 धावांवरती नाबाद केली खेळतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होतोय तन्वी 11 चिंचवली टीमसाठी. पहिला बॉल फेकत असताना थोडासा खराबीचा फेकला लेग एस्टीच्या बाहेर. अवांतर बॉल एक एक्स्ट्रा धाव खर्च केली. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे ज्यामध्ये प्रयत्न राहतील. लॉफ्टेड स्ट्रोक आहे डीपमध्ये प्रोटेक्शन. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न आणि आता फंबल झाले तो पुढे 2 धावा. ग्राउंडची किलबट्टी पाहिली तर मोठे आणि त्यानंतर 2 धावा या सहज देते कुठेही कंप्लीट होतात. 2 धावीला स्कोर पुढे चालला 27 आकड्यावरती. तीन धावा धावफलकीवर 27 धावा धावफलकीवरती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये एका बॉलचा कसा सामना झालाय. त्यापर्यंत 11 बॉल 21 धावांची खेळी सुरेशची राहते. चांगला खेळ चांगले योगदान. फुलटॉस बॉल आणि आता जेलची संधी. नवीन बॉल खाली आणि त्यांना हा झेल टिपलाय. आता सुरेशच्या खेळीचा अंत होतोय. 27 धावसंख्या. आता बॅट्समन बाद झाला. ज्या खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतोय त्यांना एक झेल सोडला होता सुरेशचा आणि त्यानंच आता विकेट मिळवली ती सुरेशची. जशा तसं उत्तर दिलंय. त्याच्या बॅटमध्ये षटकार आला सुरेशला पण त्या धावा सध्या 27 धावा धावफलकीवरती. आता कमबॅक सुरू आहे या षटकामध्ये. रोहिदास नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी हो स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बसले होते त्या बॉलला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता बॉल वेगामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. कमबॅकिंग षटक राहील का हे महत्वाचं षटक आहे. जरी 35च्या आतमध्ये धावा रोखल्या तरी चांगलं कमबॅक या षटकामध्ये म्हटलं जाईल. परंतु अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॅटिंगसाठी रोहिदास आहे. नॉस्ट्राईक एंडवरती सदा त्याने फक्त आणि फक्त 2 बॉलचा सामना केला आणि 2 बॉलमध्ये एक चौकार एक सिंगल. 5 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना हो लॉफ्टेड स्ट्रोक समोर
लॉंग ऑफ मध्ये शतरक्षण त्यांना ते एकदा कंप्लीट दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत. आता इथे धोक्याची घंटा फेकी थोडीशी खराब आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या तन्वी चिंचवली टीमला 2 धावेनं. 29 धावा दफलकेवरती लागल्यात. आता 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 29 धावा दफलकेवरती. स्ट्राईक एंडवरती रोहिदास ज्याने अद्यापर्यंत 2 बॉल 2 धावा त्यांना जमा केल्यात. फटका चांगला आहे. आता इथून धोक्याची घंटा डायरेक्ट हिट बॅक टू द बॉलर हा थ्रो डायरेक्ट मिडल स्टंप वरती आणि आता परतावा लागेल सदा बॅक टू द पवेलियन. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता नवीन बॅट्समन अर्जुन. हो चांगला स्ट्रोक आहे. क्लासिकल फटका एक्झिक्यूट केलं. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण 1 धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा कंप्लीट. आता पहिल्या डावाला समाप्ती पंचांचा सिग्नल आला. 31 धाव्यांवरती हा ब्रेक थ्रो. आता 18 बॉल आणि 32 धावांची गरज अशू 11 गावदेवीरांच्या टीमला. बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. 18 बॉल आणि 32 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये. 18 बॉल 32 धावा म्हटलं तर 10.5 ची सरासरी प्रति षटका मागे. 18 बॉल 32 धावांची आता गरज आहे. चला बॅट्समन आपण या. दहा 10.5 सरासरीनं प्रति षटका मागे. आता लक्ष वेधावं लागेल बॅट्समनला. अशू 11 गावदेवरांच्या टीमच्या. इथून जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये जागा सेमीफायनलमध्ये
श्री गावदेवी क्रिकेट संघ वाजे यांच्या विरोधात खेळेल. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. ज्याने मागच्या मॅचमध्ये खेळ त्याचा चांगला राहिला नव्हता. बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती भोपला न फोडता बाद झाला होता. श्याम लेंडे आता बॅटिंगसाठी आला आहे. 18 बॉल 32 धावा बनवायचे, 10ची सरासरी प्रत्येक षटकामागे राहिले आणि त्या सरासरीच्या माध्यमातून आता ते धावा बनवाव्या लागतील. बॉलर तयार. पहिला बॉल फेकण्यासाठी तन्वी 11 चिचवली टीमकडनं. पहिला बॉल बॅटची हलकीशी एज आणि गॅपमध्ये बॉलला एक्झिक्यूट केलं, ढकललं, थर्डमॅनला बॉल चालला लॉंग स्टॉप. हा 4 धावा चौक केलं होतं सुरेश निरगुडानं. आता ते स्वागत केलं श्याम लेंडेनं. गोलंदाज चंदरचं आडवा बाटना फटका चांगला आहे. तरट्या सर्कलमध्ये बॉल फील्ड केलं जाईल, त्या धोक्याची घंटा नाकारल्या. बॅट्समन सेफ आहे. अगदी एका सेकंदामध्ये पोहोचला आणि त्यानंतर या एका धाव्याच्या मदतीनं 5 धावा फलकेवरती. प्रति बॉलवरती समीकरणामध्ये थोडंसं चेंजेस केले जाते. 16 बॉल अजूनही 27 धावांची गरज स्वीकारायला स्वीकारच्या मदतीनं चांगलं बॅटिंग आता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 32 धावांचा पाठला करायचा आहे. विजयनं मागच्या मॅचला तलाठी दिली, ज्याने मागचा सामना फिनिश केला. अगदी फिटनेस त्याचा दिसण्यामध्ये कमी आहे, परंतु बॅटिंगमध्ये तो माहीर आहे हे सध्या दाखवत असताना डावखुराचाच बॅट्समन स्ट्राईक एंडवरती उभा. मागच्या सामन्याचा सामनावीर आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये तिकनं महत्वाचं. या मॅचमध्ये त्यांना खेळावं लागणार आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असल्यामुळे फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलं जाते. एक खेळाडू मिड विकेटला आहे तर एक लॉंग ऑफला. काऊ कॉर्नरच्या मध्ये 2 क्षेत्ररक्षणाची परिरचना. हो फटका केला पाहिजे होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग पाहायला मिळाला आणि बॉल सरळ शरीरावरती. थोडीशी दुखापत झाली की काय बॅट्समनला. डॉट बॉल आला. आता डॉट बॉलच्या मदतीने 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा आहे धावफलकेवरती. आता मोठे फटके जे प्रयत्न सध्या सुरू आहेत. 32 धावा म्हटलं, 10 धावा येणं एका षटकामध्ये महत्त्वाचं. जरी त्यानं 3 बॉलमध्ये 5 धावा आल्या, तशा आणखीन 5-6 धावा आल्या तरी चांगल्या रणनीतीमध्ये अशू 11 गावदेवी राष्ट्रीय संघ पोहोचू शकतो. आणि ते प्रयत्न राहिलेत सध्या मैदानाच्या आतमध्ये, कारण की हा बॉल थोडासा शरीराला धक्कादायक राहिला, थोडीशी दुखापत झाली, परंतु त्यानंतर हा बॉल सोडून दिला. बॅट्समनने अंदाज घेतला या बॉलचा. अवांतर बॉल एक्स्ट्रा धाव खर्च केली. आता गोलंदाज चंदरनं आता एका धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर एका साईडला दोन्ही त्यांना तैलात गेलेत. काहीतरी बॅट्समनचा अंदाज घेतला, फटका चांगला गॅपमध्ये. एका टप्प्याने बॉलला फील्ड केलं जाईल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता नाकार दिला. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने 7 धावा. या दोन्ही बॅट्समनना टिकणं महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. कशा काही ना धावा बनवाव्या लागणार आहे. 32 धावांची गरज आहे. लांबचा प्रवास गाठायचा आहे 3 षटकामध्ये.
आता अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 धावा आहेत धावफलकीवरती. आता थोडीशी चर्चा दोन्ही बॅट्समनच्या मध्ये. काहीतरी निर्णय त्याचा चांगला आहे आणि गोलंदाजी देखील चांगली होती चंदरची. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं जाते या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. मोठा फटका भिरकवण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षण बॉल खाली टिपला जाईल जेल. आता पहिला करारा झटका. मागच्या मॅचमध्ये हवी तशी फलंदाजी झाली नव्हती. याही मॅचमध्ये 5 धाब्यांवरती बाद झाला श्याम लेंडे. मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बने. सात धाब्यांवरती हा पहिला गडी बाद झाला. अशोक 11 गावदेर असे टीमचा धाव्या हवेत अशा आल्या होत्या. या फटक्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला आणि चांगला झेलही टिपला क्षेत्ररक्षकांना. चांगला झेल कॅरी केला आणि पहिला विकेट, पहिला धक्का लागला जातोय अशोक 11 गावदेर असे टीमला. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. कल्पेश आलाय नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 वरती. आता मिडल ऑर्डरमध्ये त्याच्यावरती आता जबाबदारी असणार आहेत. पहिला बॉल अल्पेशसाठी. समोर डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय. त्याच्या हाताला थोडासा हलकासा ब्रश झाला बॉल आणि त्याने त्यानं 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी कॉल नाकारलाय. 2 धावेनं षटक क्रमांक पहिला समाप्त. 9 धावेंचं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अशोक 11 गावदेर असे संघ. वाजी संघाचे संघनायक आणि रानसे संघाचे संघनायक. वाजे टीमचा कॅप्टन लगेच या, लगेच या.